भारताचा शोध भाग 41 बौद्ध धर्माचा हिंदू धर्मावर परिणाम. जुन्या आर्य धर्मावर, लोकांच्या रूढ धार्मिक समजुतीवर बौद्ध धर्माचा काय परिणाम झाला? धार्मिक आणि राष्ट्रीय जीवनावर बुद्धांच्या शिकवणुकीचे चिरंजीव प्रभावी परिणाम झाले आहेत यात शंका नाही. स्वतःला एक सुधारक म्हणून ते समजत असतील, परंतु त्यांनी आपले शिकवणीने चढविलेले हल्ले क्रांतिकारक होते. त्यामुळे स्थिरावलेल्या दृढमूल झालेल्या उपाध्येगिरीशी निश्चितपणे त्यांचा संघर्ष आला. रूढ सामाजिक किंवा आर्थिक व्यवस्थेचे उच्चाटन करण्यासाठी मी आलो आहे असे त्यांनी कधी म्हटले नाही. मूलभूत तत्वेही त्यांनी अंगीकारली, परंतु त्यांच्यात जी घाण शिरली होती, तेथे जे विषारी रान माजले होते, त्या सर्वांवर त्यांनी शस्त्र धरले. परंतु त्यांच्या मनात असो नसो ते एक सामाजिक क्रांतिकारक झाले. त्यामुळे ब्राह्मण वर्ग त्यांच्यावर खवळला. ब्राह्मणांना परंपरागत सामाजिक आचार विचार तसेच चालू राहावेत असे वाटे. हिंदू धर्मातील व्यापक व विशाल विचारसृष्टीशी बुद्धांच्या शिकवणुकीचा मेळ घालता न येण्यासारखे त्यात खरोखर काही नाही, परंतु ब्राह्मणांच्या वर्चस्वाला धक्का लागला. त्यामुळे सारे बिनसले. जेथे ब्राह्मण धर्म प्रबळ नव्हता अशा मगध प्रांतात प्रथम बौद्ध धर्म स्थिरावला हे लक्षात घेण्यासारखे आहे. हळूहळू उत्तरेकडे व पश्चिमेकडे तो पसरला आणि काही ब्राह्मणांनीही तो स्वीकारला. आरंभी ही क्षत्रिय चळवळ होती, परंतु सर्वसामान्य जनतेलाही ती पटण्याजोगी होती. परंतु पुढे ब्राह्मणही या धर्मात आले आणि बहुधा त्यामुळेच तात्विक आणि आध्यात्मिक वळणावर हा धर्म गेला. या ब्राह्मणांमुळेच बौद्ध धर्मातील महायान संप्रदाय निघाला असावा. कारण काही गोष्टीत, विशेषतः आर्य धर्मातील विविधतेशी आणि विविधतेतील वावरू देणाऱ्या व्यापक सहिष्णुतेशी महायान पंथीयाचे साम्य आहे. बौद्ध धर्माने शेकडो प्रकारे हिंदी जीवनावर परिणाम केला आहे. तसे होणे साहजिकच होते, कारण जवळजवळ 1001 वर्षे तो एक चालू जिवंत प्रभावी धर्म म्हणून देशभर पसरला होता. पुढे कित्येक शतके जरी तो हळूहळू नाहीसा होत होता व शेवटी तो येथूनही नाहीसा झाला, तरी त्यातील कितीतरी भाग हिंदू धर्माचा होऊन बसला आहे. जीवनाच्या आणि विचाराच्या राष्ट्रीय स्वरूपात बौद्ध धर्मातील शिकवण शतरूपांनी कायमची टिकली आहे, एकरूप होऊन गेली आहे. लोकांनी धर्म म्हणून बौद्ध धर्म सोडला असला तरी त्याचा पक्का कायमचा ठसा त्यांच्या जीवनावर राहिला आणि तदनुरूप त्यांच्या जीवनाचा विकासही झाला. हा जो चिर परिणाम झाला त्याचा तत्वज्ञानाशी, धार्मिक श्रद्धेशी, मतांशी काही संबंध नाही. बुद्ध आणि त्यांचा धर्म यातील नैतिक, सामाजिक आणि प्रत्यक्ष व्यवहारातील ध्येयवादाचा भारतीय जनतेवर परिणाम होऊन त्याची खूण टिकून राहिली. जसे युरोपात ख्रिश्चन धर्मातील ठरीव कठोर साच्याच्या मताकडे जरी जनता लक्ष देत नसली, तरी त्यातील नैतिक आदर्शांचा ज्याप्रमाणे तेथील जनतेवर परिणाम झाला, किंवा इस्लामी धर्मातील मानवी आणि सामाजिक व्यवहारिक दृष्टीचा ज्याप्रमाणे अनेक देशातील लोकांवर परिणाम झाला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा भारतीय जीवनावर अमर परिणाम झालेला आहे. हिंदुस्थानातील आर्य धर्म हा मुख्यतः राष्ट्रधर्म होता. या राष्ट्रापुरता तो मर्यादित होता. या राष्ट्रातील सर्वांना चातुर्वर्ण्याच्या चौकटीत त्याने बसविले होते. त्या सामाजिक व्यवस्थेमुळेही आर्य धर्माला राष्ट्रीय असे राष्ट्रापुरते मर्यादित स्वरूप आले होते. आर्य धर्माचा प्रचार करणारे धर्मोपदेशक दूरवर गेले नाहीत. इतरांना स्वतःच्या धर्माची दीक्षा त्यांनी दिली नाही. भारताच्या सीमांच्या पलीकडे त्यांनी पाहिले नाही. त्यांचे सर्व काम देशात होते. ते गाजावाजा न करता, न कळत, मनाची पकड घेत सारखे सुरू होते. नव्या जुन्याचे मिलन केले जात होते. नवीन लोक येथे येत ते इथल्या व्यवस्थेत विलीन होऊन त्यांची स्वतःची बहुधा एखादी नवीन जात बने. त्या काळात बाह्य जगासंबंधीची ही वृत्ती स्वाभाविक होती, कारण दळणवळण मुश्किलीचे होते व परदेशाशी संबंध जोडण्याची फारशी आवश्यकताही नव्हती. परदेशाशी संबंध जोडण्याची फारशी आवश्यकताही भासत नसे. व्यापार किंवा काही अन्य कारणास्तव बाह्य जगाशी संबंध असे, परंतु हिंदी जीवनावर किंवा व्यवहारावर त्याचा फारसा परिणाम होत नसे. भारतीय जीवनाचा समुद्र स्वयंतृप्त होता. नाना प्रवाहांना स्वच्छंद विहार करू देण्या इतका तो विविध व विशाल होता. स्वतःमध्ये तो मग्न होता. स्वतःची त्याला जाणीव होती. आपल्या सीमेपलीकडे दुनियेत काय घडत आहे याची फिकीर त्याने कधी केली नाही.
अशा या शांत सागराच्या मध्येच एक मोठा झरा उसळून वर आला. स्वच्छ आणि निर्मळ जलधारा त्यातून भरपूर वाहू लागली. त्या समुद्राच्या वरच्या भागावर तरंग उठले, लाटा उठल्या आणि या लाटा दूरवर गेल्या. समुद्राच्या मर्यादा विसरून त्या सर्वत्र पसरल्या. मनुष्यकृत आणि निसर्गकृत सीमा ओलांडून त्या धावत सुटल्या. बुद्धाच्या शिकवणीच्या या झऱ्याचा संदेश साऱ्या भारतखंडाला होता. इतकेच नव्हे तर साऱ्या मानव जातीला होता. चांगले जीवन जगा असे त्यांनी सर्व मानवांना हाक मारून सांगितले. जाती, वर्ण, देश, राष्ट्र कशाच्याच मर्यादा त्यांच्या समोर नव्हत्या. त्याच्या समोर अखिल मानव जात उभी होती. तत्कालीन भारताला ही दृष्टी नव्याने प्राप्त झाली. मोठ्या प्रमाणावर या दृष्टीचा अवलंब करून वागणारा पहिला पुरुष म्हणजे सम्राट अशोक. त्याने आपले धर्मप्रसारक व आपले राजकीय प्रतिनिधी दिगंतात धाडले. भारताला बाह्य जगाची जाणीव येऊ लागली आणि ख्रिस्त शकाच्या पहिल्या शतकात प्रचंड प्रमाणावर वसाहती स्थापण्याचा महान उद्योग भारतीयांनी जो केला त्याला ही नवीन जाणीवच प्रेरणा रूप झाली असावी. हिंदू राजांनी वसाहतीच्या या साहसांना सर्व प्रकारे उत्तेजन दिले होते आणि या वसाहतवाल्यांनी ब्राह्मण धर्म आणि आर्य संस्कृती सर्वत्र नेली. स्वयंतृप्त धर्म आणि स्वयंतृप्त संस्कृती यांना हा नवीन अनुभव होता. जगापासून स्वतःला अलिप्त ठेवू पाहणाऱ्या चातुर्वर्ण प्रधान समाज रचनेचा हा नवीन विकास होता. प्रभावी प्रेरणेमुळे व त्यांच्या त्या मूळच्या स्वयंतृप्त दृष्टीत फरक पडल्यामुळेच हे घडणे शक्य झाले. ही प्रेरणा नाना शक्तीतून मिळाली असेल. वाढत्या सामाजिक गरजांमुळे, वाढत्या व्यापारामुळे दृष्टीत हा बदल झाला असेल. परंतु बौद्ध धर्मामुळे जे परकीयांशी संबंध आले ते सर्वात महत्वाचे कारण असावे. त्या काळातील हिंदू धर्म सामर्थ्य संपन्न होता. अपरंपार उत्साह त्याच्यात उसळत होता. परंतु परराष्ट्राकडे त्याने फारसे लक्ष दिले नव्हते. नवीन बौद्ध धर्मात सर्व मानवांचा समावेश करण्याची जी वृत्ती होती तिचा हिंदू धर्मातील उत्साह शक्तीवर परिणाम होऊन तीही सर्वत्र पसरू लागली, नाना देशात जाऊ लागली. बौद्ध धर्माचा आर्य धर्मावर आणखी एक परिणाम म्हणजे विधी विधानांचे अवडंबर कमी झाले, पशुयज्ञ कमी झाले, लोकातील नानाविध धर्मप्रकार कमी झाले. वेद आणि उपनिषदे यात आधीच असलेल्या अहिंसा तत्वावर बौद्ध धर्माने व त्याहून अधिक जैन धर्माने जोर दिला होता. आसमंताच्या समग्र जीवनाबद्दल अधिक आदर वाटू लागला. मानवी प्राणच नव्हे तर पशु पक्ष्यांचे प्राणही मोलाचे वाटू लागले आणि या सर्व गोष्टींच्या पाठीमागे भलेपणाने जगण्याची, अधिक उच्च जीवन, सुंदरतर जीवन जगण्याची धडपड सुरू होतीच. कठोर यती धर्माची नैतिक थोरवी तितकीशी नाही असे बुद्धांचे म्हणणे असे. परंतु त्यांच्या शिकवणीचा दुर्दैवे करून जीवनाकडे निराशेने व दुःखाने पाहण्यात परिणाम झाला. हीनयान पंथात विशेष करून ही दृष्टी आहे. जैन धर्मात त्याहूनही अधिक आहे. पारलौकिकतेवर अधिक भर देण्यात येऊ लागला. जगातील जंजाळापासून मुक्त होण्याची इच्छा बलवत्तर झाली. ब्रह्मचर्यावर अधिक भर देण्यात आला. मांसाशनाचा त्याग वाढला. बुद्धांच्या पूर्वीही असे विचार होते, नव्हते असे नाही, परंतु त्यावेळेस निराळ्या गोष्टींवर भर होता. जुन्या आर्य धर्मातील ध्येय म्हणजे संपूर्ण सर्वांगीण जीवन हे होते व त्यावर भर दिलेला होता. ब्रह्मचर्याश्रमात ब्रह्मचर्य आणि यती जीवन ठेवावे, गृहस्थाश्रमात सांसारिक गोष्टीत रमून भाग घ्यावा, नंतर हळूहळू पुन्हा संसारात निवृत्त होऊन व्यक्तिगत विकास आणि सामाजिक सेवा यांना वाहून घ्यावे आणि अखेरीस वार्धक्यात संन्यास घेऊन जीवनाच्या सर्वसाधारण प्रवृत्तीपासून सर्व प्रकारच्या आसक्तीतून संपूर्णपणे निवृत्त व्हावे हा आदर्श होता. पूर्वी यतिवृत्तीचे लोक तपोवनातून राहत व त्यांच्या भोवती छात्र गोळा होत. परंतु बौद्ध धर्माच्या उदयानंतर प्रचंड विहार ठाई ठाई उभे राहिले व भिक्षू आणि भिक्षुणी त्यातून राहू लागून लोकांचे थवेच्या थवे त्यांच्याकडे जाऊ लागले. बिहार प्रांताचे नावच मुळी विहार या शब्दावरून आले आहे. यावरून साऱ्या बिहारभर त्यावेळेस या मठांचे जाळे केवढे पसरले असावे ते दिसते. या विहारातून शिक्षणही देण्यात येत असे किंवा कधी कधी त्याचा पाठशालांशी, विद्यापीठांशीही संबंध जोडीत. हिंदुस्थानातच केवळ नव्हे तर सर्व मध्य आशियाभर प्रचंड बुद्धविहार अनेक होते. बल्ख येथे एक सुप्रसिद्ध विहार होता. त्यात 1000 बौद्ध भिक्षू राहत.
या विहाराची पुष्कळशी माहिती उपलब्ध आहे. या विहाराला नवविहार असे नाव होते. त्याचा पर्शियन भाषेत नवबहार असा पुढे अपभ्रंश झाला. चीन, जापान, ब्रह्मदेश इत्यादी देशात बौद्ध धर्म कितीतरी वर्षांपासून आहे. परंतु हिंदुस्थानातच त्याचे स्वरूप अधिक पारलौकिक दृष्टीचे असे का बरं झाले मला सांगता येत नाही. परंतु मला वाटते की त्या देशातील पार्श्वभूमी धर्माला स्वतःला अनुकूल असे स्वरूप देण्या इतकी समर्थ, प्रभावी ठरली. उदाहरणार्थ चीनमध्ये लाओ त्से आणि कन्फ्युशियस यांची प्रबळ परंपरा होती व दुसरेही तत्वज्ञानी होऊन गेले होते. तसेच चीन व जपान यांनी हीनयान पंथापेक्षा कमी निराशावादी असा महायान पंथ स्वीकारला होता. हिंदुस्थानावर बौद्ध धर्माखेरीज आणखी जैन धर्माचाही परिणाम झाला होता. जैन तत्वज्ञान व जैन धर्म मते सर्वांहून अधिक पारलौकिक वृत्तीची आणि संसार त्यागी अशी होती. बौद्ध धर्माचा हिंदुस्थानवर आणखी एक विचित्र परिणाम झालेला आहे आणि तो सामाजिक रचनेच्या बाबतीत होय. चातुर्वर्ण्य किंवा जातीभेद यांना बौद्ध धर्माची वृत्ती विरोधी होती, परंतु त्यातील मूलभूत कल्पना बौद्ध धर्माने स्वीकारली. बुद्धाच्या काळी चातुर्वर्ण्याला, जातींना जरा लवचिकपणा होता, तितकी कडक बंदी नव्हती. जन्मापेक्षा कर्माला, पात्रतेला, चारित्र्याला अधिक प्राधान्य दिले जाई. बुद्धांनीही समर्थ, व्रती आणि उत्कट तळमळ असणाऱ्याला ब्राह्मण ही संज्ञा लावली होती. वर्णाकडे किंवा स्त्री पुरुष संबंधाकडे त्या काळी कोणत्या दृष्टीने बघत हे छांदोग्य उपनिषदातील सत्यकामाच्या कथेवरून दिसून येते. सत्यकाम हा जबालेचा मुलगा. गौतमाचे शिष्यत्व पत्करण्याची सत्यकामास इच्छा होती. हा गौतम म्हणजे गौतम बुद्ध नव्हे. घर सोडून जाताना त्याने आईला विचारले, मी कोणत्या गोत्रातला? त्याची आई म्हणाली, तू कोणत्या गोत्रातला, कुळातला हे मला माहित नाही. मी तरुण असताना वडिलांच्या घरी येणाऱ्या अनेक पाहुण्यांचा मला पाहुणचार करावा लागे आणि तुझा माझ्या पोटी जन्म झाला. तू कोणत्या कुळातला ते मला माहित नाही. माझे नाव जबाला आणि तुझे सत्यकाम. सत्यकाम जबाला असे स्वतःचे नाव तू सांग. सत्यकाम गौतमाकडे गेला. ऋषीने कुलगोत्र विचारले. आईच्या शब्दात त्याने उत्तर दिले. तेव्हा आचार्य म्हणाले, ब्राह्मणाशिवाय असे सत्य कोण बोलणार? जा बाळ, समिधा आण, मी तुला दीक्षा देतो. तू सत्यापासून च्युत झाला नाहीस. बहुधा बुद्धांच्या काळी ब्राह्मण जातच अधिक बंदिस्त झालेली असावी. क्षत्रियही स्वतःच्या वंशाचा, कुळाचा अभिमान बाळगत, परंतु वर्गाच्या दृष्टीने जात म्हणून राज्य सत्ता हाती घेणाऱ्या नव्या नव्या कुटुंबांना, व्यक्तींना ते स्वतः मिळवून घेत. बाकी इतर लोक वैश्य होते. ते शेतीचा सन्मान्य धंदा मुख्यतः करीत. आणखीही काही निरनिराळे धंदे करणाऱ्या जाती होत्या, ज्यांना जातीविहीन, वर्णातीत म्हणत असे अस्पृश्य फारच थोडे असावेत. काही वन्य लोक तसेच मृत देहांची व्यवस्था लावणारे यांना ही संज्ञा दिली गेली असावी. जैन आणि बौद्ध धर्म यांनी अहिंसेवर भर दिल्यामुळे शेतीचा धंदा कमी प्रतीचा मानला जाऊ लागला, कारण त्या धंद्यात पुष्कळ वेळा प्राणहत्या घडे. आरंभी इंडो आर्यन लोकांना शेतीच्या धंद्याचा जरी अत्यंत अभिमान असे आणि या धंद्याला जरी मूलभूत महत्व होते, तरी एकंदरीत सामाजिक सोपानावरचे कृषीवलांचे स्थान खालच्या दर्जाचे झाले ही गोष्ट देशातील काही भागापुरती खरी. अशा रीतीने ज्या बौद्ध धर्माने भिक्षुशाही विरुद्ध, नाना विधी विधानांविरुद्ध बंड पुकारले होते, कोणालाही तुच्छ मानू नये, तिरस्कारू नये, सर्वांच्या विकासाला संधी असावी, हे ज्याचे म्हणणे, उच्चतर जीवनाकडे जाण्याची संधी सर्वांना लाभावी म्हणून ज्याचा अट्टाहास, त्याच बुद्ध धर्माचा अप्रत्यक्ष परिणाम हिंदुस्थानात असा झाला की कोट्यवधी कृषीवल खालच्या दर्जाचे मानण्यात येऊ लागले. याला बौद्ध धर्म जबाबदार धरणे चूक आहे, कारण इतरत्र असे परिणाम झालेले नाहीत. आमच्या चातुर्वर्ण्यात या जातीभेदातच असे काहीतरी असावे की ज्यामुळे असा परिणाम झाला. अहिंसेवर जैन धर्माची अत्यंत निष्ठा म्हणून त्याने आणि नकळत बौद्ध धर्माने चातुर्वर्ण्याला या गोष्टीकडे लोटीत नेले. भाग 41 समाप्त. भारताचा शोध भाग 41.